जय बजरंगबली. मेष राशीच्या जातकांनो 12 वर्षानंतर तो एक ग्रह बदलतोय, ज्यामुळे तुमच्या नशिबाचं दार उघडेल की संकटाची घंटा वाजेल. मेष राशीच्या जातकांनो तयार राहा, कारण 13 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी कोणताही सामान्य काळ नाही. कारण तब्बल 12 वर्षानंतर देवाचे गुरु बृहस्पती आपली राशी बदलत आहेत आणि ते तुमच्या 4थ्या घरात प्रवेश करत आहेत. हे महापरिवर्तन तुमच्या जीवनात मोठा भूकंप घडवून आणणार आहे. तुमचा आनंद, तुमची संपत्ती, तुमचं करिअर या सगळ्या गुरुची थेट दृष्टी पडणार आहे. तुमची स्वप्न पूर्ण होतील का? त्यामुळे घरात शुभकार्य घडेल की एखादा अनपेक्षित संकट दारावर येईल? करिअरमध्ये पदोन्नतीची संधी मिळेल की कामात मोठे बदल होतील? तुम्ही परदेशात जाल की तुमचे नशीब येथेच बदलेल? पुढील 46 दिवसामध्ये तुमच्या जीवनातील रहस्य उलगडणार आहे. या काळात तुम्ही शिखरावर पोहोचाल की धडपडाल, या महापरिवर्तनाचे तुमच्या जीवनातील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आणि भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद तुमच्यावरती शेवटपर्यंत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तसेच कमेंटमध्ये जय बजरंगबली, कृपा राहू दे माझ्यावर असे पूर्ण श्रद्धेने लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करेल, पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. मेष राशीच्या जातकांनो 12 वर्षाचे रहस्य आता उलगडणार आहे, कारण तुमच्या नशिबाचा पत्ता बदलणार. कारण गुरुचा या कर्क राशीतील प्रवेश म्हणजे मेष राशीच्या जातकांसाठी सावधानीचा इशारा आहे. तुमच्या आयुष्यात एक असा महाबदल घडणार आहे ज्याची पुनरावृत्ती मागील 12 वर्षात झालेलीच नव्हती. केवळ राशी बदलत नाहीये तो, तर तुमचा काळ, तुमचं नशीब आणि तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे. देवाचे गुरु बृहस्पती 13 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर या 46 दिवसासाठी आपले उच्चस्थ राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करतात. आणि ही घटना ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाते मित्रांनो. कारण गुरुचा हा बदल थेट तुमच्या राशीच्या 3ऱ्या घरातून तेथून 4थ्या घरात होत आहे. मित्रांनो, 4थ्या घरात उच्चस्थ गुरुचा प्रवेश याचा अर्थ तुम्हाला सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होणार आहेत. तुम्ही घर खरेदी कराल, नवीन वाहन खरेदी कराल किंवा तुमच्या कुटुंबात मांगलिक कार्य या पुढच्या काही 46 दिवसामध्ये घडल, 1.5 महिन्यामध्ये घडल मित्रांनो. कारण अचानक तुमच्या जीवनात आनंद आणि स्थैर्य वाढणार आहे. एक प्रकारे तुमचे नशीब तुम्हाला राजयोग देणार आहेत. मात्र हा काळ 46 दिवसाचा असून सुद्धा हा गुरु तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येईलच, की तुमच्या घरगुती जीवनात मानसिक शांततेत मोठे बदल घडून अस्थिरता निर्माण करेल, हे देखील आपण पाहणार आहोत. कारण मित्रांनो, उच्चस्थ गुरुचा अर्थ प्रचंड शक्ती असा होतो, आणि ही शक्ती जर नकारात्मक ग्रहाच्या प्रभावाखाली आली तर तुमचे सर्व प्रयत्न, सुख सुविधा धोक्यात येऊ शकतात. विशेषतः तुमच्या मातेच्या आरोग्यावर किंवा तुमच्या मातृभूमीवरील संबंधावर या बदलाचा कसा परिणाम होईल हे देखील पाहणे महत्त्वाचं आहे. हा काळ तुमच्यासाठी वरदान ठरेल की कसोटीचा, याचे उत्तर गुरुच्या या शक्तिशाली स्थानात दडलेले आहे. मित्रांनो, मेष राशीच्या जातकांनो, गुरुचे 4थे घर हे नुसते स्थान नाही, तर तुमचे मानसिक शांतीची तिजोरी सुद्धा असणार आहे. गुरु हा उच्चस्थ होऊन या घरात प्रवेश करतोय तेव्हा तो तुमच्या जीवनातील सुख समृद्धीचा कारक बनतोय. भौतिक लाभाची बरसात होणार आहे मित्रांनो. गुरुचे हे शक्तिशाली आगमन तुमच्यासाठी 4 मोठे लाभ घेऊन येत आहेत. जर तुम्ही बऱ्याच काळापासून घर, जमीन किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या 46 म्हणजे 1.5 महिन्यामध्ये एक शुभ, अतिशुभ असा काळ तुम्हाला मिळतोय. गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला उत्कृष्ट डील मिळेल. तुम्हाला वडिलोपार्जित जे संपत्तीतून मोठा लाभ होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. नवीन आलिशान गाडी खरेदी करण्याचे जे तुमचं स्वप्न होतं, ते आता या 1.5 महिन्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान किंवा पुढे सुद्धा हे तुमच्या सोबत घडू शकतं. हे स्थान कुटुंबाच्या आनंदाचे आहे मित्रांनो. यामुळे घरात मांगलिक कार्य सुद्धा घडू शकतं, जसं की विवाह, एखाद्याचा, तुमच्या घरातील एखाद्याचा विवाह घडू शकतो. साखरपुडा किंवा अन्य मोठं शुभारंभ असं काहीतरी घडेल, ज्याची दाट शक्यता दर्शवत आहे. घरात आनंद, आशा आणि उत्साह भरून येणार आहे तुमच्या. कारण घरातून मातेचा विचार केला जातो. कारण गुरुच्या उच्चस्थ प्रभावामुळे तुमच्या मातेचं आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल, आशीर्वाद मिळेल. गुरु फक्त संपत्ती देत नाही मित्रांनो, तर तो ज्ञान आणि जबाबदारी सुद्धा देतो. जर तुमच्या
जन्मकुंडलीत गुरु अधिक कमजोर किंवा नकारात्मक ग्रहाची युती करत असेल तर ते उच्चस्त शक्ती, भीती आणि अस्थिरता निर्माण करू शकते. मित्रांनो, भौतिक सुखाची लालसा वाढेल. तुम्ही महागड्या वस्तू, अनावश्यक सुविधावर प्रचंड खर्च कराल. त्यामुळे भविष्यात आर्थिक संकट येऊ शकतं. मित्रांनो, नीट ऐकून घ्या. सुख या शब्दाचा अर्थ नुसती संपत्ती नाही तर समाधान असतं. उच्चस्त गुरु असूनही जर तुमचे मन शांत नसेल तर तुम्हाला मोठे घर, गाडी असूनही मानसिक अशांतता अनुभवावी लागू शकते. गुरुची ऊर्जा प्रखर अशी असल्यामुळे मातेच्या आरोग्याच्या बाबतीत काही अनपेक्षित चढ उतार सुद्धा येऊ शकतात आणि कुटुंबात संपत्तीवरून मतभेद निर्माण सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे हा काळ तुम्हाला ऐश्वर्य देईल की तुमच्या मनाला अशांत करेल हे तुमच्या कर्म आणि तुमच्या जन्मकुंडलीवर अवलंबून आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो, कारण या 46 दिवसांमध्ये तुमचे घरगुती जीवन पूर्वीसारखे राहणार नाही. मेष राशीच्या जातकानं गुरुचे हे महापरिवर्तन तुमच्या करिअरच्या स्थानावर थेट आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम घडवणार आहे. कारण गुरुची 7वी दृष्टी याच कर्मस्थानावर पडत आहे. यशाचा आणि सन्मानाचा मार्ग आता ओपन होईल, कारण ज्याच्या नोकरीत किंवा व्यवसायात थेट लोकांसोबत व्यवहार आहे त्याच्यासाठी गुरुचा हा आशीर्वाद अभूतपूर्व यश घेऊन येणार आहे. कारण मागील अनेक दिवसापासून ज्या पदोन्नतीची, प्रमोशनाची तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये वाट पाहत होता ती ह्या 46 दिवसाच्या काळात तुम्हाला मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ किंवा पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही मॅनेजमेंट, काउन्सिलिंग किंवा टीचिंग किंवा आध्यात्मिक संबंधित जसे की डॉक्टर, ज्योतिषी क्षेत्रात असाल तर तुमचा प्रभाव अधिक वाढू शकतो मित्रांनो. कारण मोठे लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील आणि त्यामुळे तुम्हाला मोठ्या मीटिंग्स किंवा प्रोजेक्टमध्ये नेतृत्व करण्याची संधीसुद्धा मिळू शकते. मित्रांनो, या काळात तुमच्या स्वभावात एक परिपक्वता येईल. तुमच्यातील आळस दूर होईल आणि तुम्ही कामाला योग्य दिशा द्याल. तुमच्या निर्णयामध्ये स्पष्टता येईल. पदासोबत येणाऱ्या जबाबदारीचा भार, उच्चस्त गुरुची दृष्टी कधी कधी मोठी संधी देत असताना त्याचवेळी मोठी जबाबदारी आणि दबाव घेऊन येईल. प्रमोशन मिळाले तरी त्यासोबत येणाऱ्या प्रचंड कामाच्या ओझ्यामुळे तुम्ही तणावात येऊ शकता. कामाच्या अतिरिक्त बोझ्यामुळे तुमच्या मानसिक शांतीवर आणि कुटुंबाला वेळ देण्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्यावर तुमच्या स्वभावात अहंकार आणि गर्विष्ठता वाढू शकते. जर तुमच्या वाणीत कटुता आली तर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत किंवा सहकार्यासोबत तुमचे संबंध बिघडू शकतात. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. जर तुमच्या कुंडलीतील शनी व राहूचा नकारात्मक प्रभाव असेल तर हे स्थान परिवर्तन तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठे राजकीय आव्हान निर्माण करू शकतं, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीत मोठे बदल करावे लागतील. हा काळ तुमच्या करिअरला नवी दिशा देणारा आहे, यात शंका नाही. पण ही नवी दिशा तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल ही अनोळखी संघर्षाकडे घेऊन जाईल. हे गुरुच्या या शक्तीचा तुम्ही कसा वापर करता यावर अवलंबून आहे. गुरुचे हे महापरिवर्तन मेष राशीसाठी सर्वात मोठे रहस्य 12व्या घरात दडून येते. कारण 4थ्या घरात उच्चस्थ असलेल्या गुरुची 9वी दृष्टी थेट तुमच्या 12व्या स्थानावरती म्हणजे वेळ, परदेश आणि खर्च याच्यावरती पडणार आहे. परदेशी भूमीवरील भाग्योदय आणि मोठी संधी. 12 स्थान हे तुमच्या जन्मभूमीपासून दूर असलेले स्थान आहे. गुरुची स्वयंगृही असणारी ही शक्तिशाली दृष्टी तुमच्यासाठी मोठे दरवाजे उघडत आहे मित्रांनो. त्यामुळे जर तुम्ही परदेशात स्थायिक होण्याचा म्हणजे PR किंवा शिक्षण घेण्याचा किंवा कामाच्या निमित्ताने लांबचा प्रवास करण्याचा योजना आखत असाल तर ही 46 दिवसाची विंडो तुमच्यासाठी एक अत्यंत शुभ ठरणार आहे. कारण तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, जसं की ज्याचे काम परदेशी कंपन्याशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी जोडलेले आहे, त्यांना या काळात मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. गुरुच्या कृपेने तुमच्या कामाची व्याप्ती वाढून ती आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचणार आहे. या काळात तुम्ही कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत जो प्रवास कराल तो एक जल प्रवास असो किंवा हवाई प्रवास, तो तुम्हाला मानसिक समाधान आणि आनंद देणारा असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, 12वे घर हे हानी आणि अदृश्य अडचणीचे स्थान सुद्धा आहे. जर गुरुची शक्तिशाली दृष्टी जेव्हा या स्थानावर पडते तेव्हा मित्रांनो तुमच्या जीवनात काहीतरी मोठे घडवत असते आणि तुम्ही ही मग ते शुभ असो की अशुभ, खर्च वाढू शकतात तुमचे, किंवा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा खर्च चांगल्या कामासाठी सुद्धा होऊ शकतो. परंतु इथेच खरी भीती आहे मित्रांनो. जर तुमच्यावर राहू किंवा शनीचा नकारात्मक प्रभाव असेल, नीट ऐकून घ्या, नकारात्मक जर प्रभाव असेल
तर हा खर्च अनावश्यक चैनीवरती किंवा दिखावगिरीवरती किंवा अगदी बेजबाबदार उधळपट्टीवरती होऊ शकतो. ही शक्तिशाली ऊर्जा तुमच्या खर्चावरचा अंकुश काढू शकते. कुंभार मेष राशीच्या जातकांनो, हा खर्च तुमच्या बचतीपेक्षा जास्त असू शकतो. जर तुमचा आर्थिक पाय कोलमडू शकतो आणि आगामी काळात तुम्हाला मोठे कर्ज सुद्धा घ्यावं लागू शकते. मोठी संधी साधण्याच्या नादात तुम्ही मोठे आर्थिक संकट तर ओढावून घेणार नाहीत ना, याची खबरदारी घ्या. 12वे स्थान हे तुमच्या गुप्त शत्रूचे आणि अनपेक्षित नुकसानीचे असते. त्यामुळे गुरुच्या यशामुळे कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या सामाजिक वर्तुळात अनेक लोक तुमच्यावर जळू लागतील. या 46 दिवसामध्ये तुमच्या पाठीमागे मोठी कारस्थाने रचली जाण्याची शक्यता सुद्धा आहे. तुम्ही किती प्रामाणिक असला तरी हे गुप्त शत्रू तुम्हाला मोठे भावनिक आणि व्यावसायिक नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे शत्रू उघड नसताना तुमच्यापासून स्वतःचे रक्षण करणे हे सर्वात मोठे तुमच्यासाठी आव्हान असणार आहे. त्यामुळे कान व डोळे नीट उघडे ठेवा. 12वे घर हे तुमचे झोपेचे आणि विलगीकरणाशी जोडलेले आहे. आयसोलेशनसाठी कामाचा आणि आर्थिक ताण इतका वाढू शकतो की तुम्हाला झोपेचे विकार जाणवतील. तुम्ही शांतता शोधण्याचा प्रयत्न कराल, पण गुरुची ही प्रचंड ऊर्जा तुमच्या डोक्यात विचाराचे काहूर माजू शकते. या 46 दिवसात तुम्ही मानसिकरित्या दुर्बल होणार नाही याची काळजी घ्या, कारण नशिबाचे दरवाजे उघडणारी संधी संधी तरीही गुरुची ही सोयगुरी मीन रास दृष्टी आहे. म्हणूनच हा ग्रह तुम्हाला धोका देण्यासाठी नाही, तर तुमच्या नशिबाला नवी दिशा देण्यासाठी येतोय. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्ही परदेशात स्थायिक होण्यासाठी अर्ज केला असेल तर याच काळात तुमचा PR स्टेटस सुद्धा मंजूर होऊ शकतो. खर्च आणि भौतिक सुखापलीकडे जाऊन या काळात तुमची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होऊ शकते आणि तुम्ही दान धर्म किंवा समाजसेवा यात रमून जाऊ शकता. तुमचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यापार व्यवसाय सुद्धा वाढेल आणि तुम्हाला मोठा परदेशी करार मिळू शकतो. हा शक्तिशाली गुरु तुम्हाला विदेशात स्थानिक होण्याची संधी देतोय मित्रांनो. त्यामुळे तुमच्या विवेकाची परीक्षा घेत तुमचा खर्च वाढून तुम्हाला मानसिक त्रास देईल. हे केवळ तुमच्या जागरूकतेवर आणि विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. त्यामुळे सावधानीने आणि सतर्क राहून वागा. मेष राशीच्या जातकांनो, गुरुचे हे महापरिवर्तन तुमच्या 8व्या स्थानावर सुद्धा होत आहे. त्यांची 5वी दृष्टी ते टाकत आहेत 8व्या स्थानावर. हे स्थान नेहमीच रहस्यमय आणि दुर्लक्षित असतं, पण गुरुचा शक्तिशाली प्रभाव या स्थानाला अत्यंत सक्रिय करतोय. त्यामुळे ज्ञानाचा आणि धनाचा गुप्त खजिना 8वे घर हे अचानक घडणाऱ्या गोष्टीचे आणि गहन अध्ययनाचे असते. गुरु जेव्हा या स्थानाला पाहतो तेव्हा तो तुमच्यासाठी 2 महत्वाच्या संधी निर्माण करतोय. जर तुम्ही PhD किंवा उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम असणार आहे. संशोधनाचे काम करणाऱ्यांना त्यांच्या कामात अभूतपूर्व यश मिळेल आणि त्यांना मोठा सन्मान प्राप्त होऊ शकतो. गुरुला तुम्हाला एका विशिष्ट विषयाचे तज्ज्ञ बनवायचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, गुरु अध्यात्माचा कारक सुद्धा आहे. त्याच्या दृष्टीमुळेच गुरु तुमची गूढ ज्ञान, ज्योतिषशास्त्र किंवा अन्य रहस्यमय विषयाकडे ओढ वाढेल. त्यातून तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शांती सुद्धा मिळू शकते, जी भौतिक सुखापेक्षा जास्त मोलाची आहे. मित्रांनो, 8वे घर हे वारसा आणि अनपेक्षित धनलाभाचे सुद्धा असते. त्यामुळे या 46 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या जोरावर आणि कुठल्या तरी गुप्त मार्गाने अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादा जुना अडकलेला पैसा किंवा विमा क्लेम तुम्हाला अचानक मिळू शकतो. 8वं घर हे आरोग्याच्या दीर्घकालीन समस्याचे आणि वैवाहिक जीवनातील अडचणीचे देखील आहे. त्यामुळे गुरुची प्रखर दृष्टी काही अशुभ संकेत सुद्धा देत असते. त्यामुळे गुरुची दृष्टी जरी चांगली असली तरी या स्थानामुळे तुम्हाला अचानक आणि रहस्यमय आरोग्य समस्या जाणू शकतात, ज्याचे निदान करणे डॉक्टरांना लगेच शक्य होणार नाही. त्यामुळे काळजी घ्या आरोग्याची आणि दीर्घकालीन उपचाराची गरज भासू शकते. 8वे घर हे वैवाहिक संबंधातील गुंतागुंतीचे सुद्धा दर्शवते, कारण या काळात तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात मोठे बदल होतील. त्यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यात तणाव, गैरसमज निर्माण होऊ शकतो. तुमचा जोडीदार काही मोठ्या शोध मध्ये असेल, ज्यामुळे तुमचे वैयक्तिक लक्ष कमी होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही समजून घ्या. त्यासोबतच मित्रांनो, गुरुचे हे स्थान परिवर्तन तुम्हाला ज्ञानाचा आणि धनाचा गुप्त खजिना मिळवून देत आहे, की आरोग्य आणि वैवाहिक जीवनातील संकटांना अचानक समोर जाण्याची वेळ तुमच्यावर आणतंय. हे केवळ तुम्ही त्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करता यावरच अवलंबून असणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुचे हे महापरिवर्तन जितके शुभ आहे तितका तुमच्यावर सध्या असलेल्या शनीच्या 7.5चा पहिला टप्पा एक मोठा अडथळा तुमच्यावर आणू शकतो.
गुरु तुम्हाला यश देईल, पण शनी तुम्हाला तुमच्या कर्माची आठवण सुद्धा करून देईल. मेष राशीच्या जातकानं गुरुचे हे महापरिवर्तन जितके शुभ आहे, तितकं तुमच्यावर सध्या असलेल्या शनीचा 7.5चा पहिला टप्पा हा एक मोठा अडथळा ठरू शकतो. गुरु तुम्हाला यश देईल, पण शनी तुम्हाला तुमच्या कर्माची आठवण करून देत राहील. त्यामुळे या 46 दिवसामध्ये गुरुचा आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी आणि शनीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषाचार्यांनी काही अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. जर तुम्ही फक्त गुरुच्या शुभ फळावर अवलंबून विसंबून राहाल, तर शनीच्या 7.5कडे दुर्लक्ष केले तर मोठे नुकसान होऊ शकते. शनीचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यातील अनेक शुभ गोष्टींमध्ये अडथळा आणू शकतो. गुरुच्या प्रभावाने मिळालेले प्रमोशन किंवा आर्थिक लाभ शनीच्या 7.5मुळे अल्पकाळ टिकणारे ठरतील आणि त्यामागे मोठा मानसिक ताण दडलेला तुम्हाला मिळेल. यश मिळवण्यातही मनात आकारण तणाव की निराशा आणि आरोग्याच्या समस्या सुद्धा तुम्हाला कायम राहू शकतात. प्रॉपर्टीचे किंवा परदेशात यशाचे जे यश आहे, कामाचे यश आहे, हे अगदी शेवटच्या टप्प्यावर अडकून राहू शकते. त्यामुळे तुमचा मनस्ताप होऊ शकतो. त्यामुळे गुरुच्या मदतीने संकटावर विजय हे गुरुचे शुभत्व टिकून ठेवण्यासाठी आणि शनीच्या या अडथळ्याला मात करण्यासाठी हा उपाय म्हणजे तुमच्यासाठी संरक्षणाचे कवचच ठरेल. हे उपाय केवळ पूजा नाही, तर तुमच्या दैनंदिन जीवनातील सकारात्मक ऊर्जा आणण्याचे प्रभावी मार्ग आहेत. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला शनीचा शांत मंत्र, जसं 7.5चा त्रास कमी करण्यासाठी रोज शनी प्रार्थना मंत्राचा जप करा. हा मंत्र तुम्हाला शनीच्या क्रोधापासून वाचवेल आणि तुमच्या कर्मामध्ये स्थिरता आणेल. त्यासोबतच हनुमान चालिसाचे नित्य पठण पाठ केल्याने हनुमानजीचे संरक्षण 7.5च्या कोणत्याही नकारात्मकतेला ऊर्जेला तुमच्या जवळ येऊ देणार नाही. त्यासोबतच मित्रांनो, प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. हनुमान उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे. हा उपाय तुमच्या नशिबात नकारात्मकता दूर करून तुमच्या आयुष्यात सकारात्मकता ऊर्जा भरवेल. त्यासोबतच महादेवांची पूजा, देवाचे देव महादेवांची रोज पूजा करावी. महादेवांचे आशीर्वाद शनी व गुरु दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेला संतुलित ठेवतात आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात. या 46 दिवसाच्या महायुद्धामध्ये गुरुचा आशीर्वाद तुम्हाला शिखर सर करण्यासाठी मदत करेल. पण शनीच्या 7.5तून सुखरूप बाहेर पडण्यासाठी तुम्हाला हे सांगितलेले उपाय तुम्ही श्रद्धापूर्वक करावेत. मेष राशीच्या जातकांनो, योद्ध्यांनो, गुरुच्या या 46 दिवसाच्या म्हणजे 13 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर या महायुद्धाची आणि महापरिवर्तनाची कहाणी तुम्ही पाहिली आहे. आता तुमच्या नशिबाचे दार उघडले आहे. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल, करिअरमध्ये प्रमोशन मिळेल आणि विदेशातील स्वप्न पूर्ण होतील. तुमच्यासाठी हा काळ 100% शुभ असणार आहे. पण एका अटीवर, या यशाला तुमच्या 7.5च्या नकारात्मक प्रभावापासून वाचवण्यासाठी शनीच्या मंत्राचा जप आणि महादेवाची पूजा करणे विसरू नका. कर्म चांगले ठेवा आणि अहंकारापासून दूर राहा. त्यासोबतच नवीन तुम्ही असाल चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. त्यासोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि बजरंगबलीचा आशीर्वाद राहण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावनं जय हनुमान, जय बजरंगबली, कृपा राहू द्या असेल्या, अशी जो मनोकामना पूर्ण श्रद्धेने करेल त्याची मनोकामना लगेच पूर्ण होईल. 3 दिवसाच्या आत त्याला एक आनंदाची बातमी मिळेल. जय गुरुदेव. हर हर